विष्णूंच्या दशावतारातील 5वा अवतार कोणता आणि असं काय घडलं की विष्णूंना एका छोट्या आकाराच्या ब्राह्मणाचा अवतार घ्यावा लागला? दशावतार महागाथा भाग 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रल्हादाचा नातू बळीराजा असुर असूनही अत्यंत धर्मशील आणि दानशूर होता. त्याच्या पराक्रमाने तिन्ही लोकांवर त्याने राज्य मिळवलं आणि देवांना स्वर्ग सोडावा लागला. त्याची सत्ता इतकी वाढू लागली की संपूर्ण विश्वाचं संतुलन ढासळलं. देवांनी विष्णूंना विनंती केली तेव्हा ते आलेही, पण युद्ध करत नाही. ते आले वामन बनून, लहान, नम्र, तेजस्वी ब्राह्मण. वामनाने बळीला विचारलं, मला फक्त 3 पावलांची भूमी देताल का? बळी हसला, इतकी छोटी मागणी? नक्की. पण वचन देताच वामनाचं त्रिविक्रम रूप, एका क्षणात ब्रह्मांड व्यापणारं विराट स्वरूप. पहिल्या पावलात भूमी, दुसऱ्यात स्वर्ग आणि तिसऱ्यासाठी जागाच उरली नाही. तेव्हा बळी नम्रपणे म्हणाला, तुमचं 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. विष्णूंनी पाऊल ठेवलं आणि त्या क्षणी बळी धर्म राखण्यासाठी पाताळ लोकात गेला. त्याच्या निष्ठेने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचं राज्य दिलं आणि वचन दिलं, प्रत्येक वर्षी मी स्वतः तुझ्या भेटीला येईल. याच दिवशी केरळमध्ये ओणम साजरा केला जातो, राजा बळीच्या वार्षिक स्वागतासाठी.